नमो बुद्धाय. मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत अशोक स्तंभावरील चिन्हाचे रहस्य. दररोज आपण पाहतो की आपल्या नोटांवरती, सरकारी कागदपत्रांवरती, न्यायालयात अशोक स्तंभ असतो. त्यावरती 4 सिंह असतात, अशोक चक्र असते आणि इतर अनेक चिन्ह असतात. पण कधी विचार केलाय का की ही चिन्ह कुठून आली? 2000 वर्षापूर्वी सम्राट अशोकाने काय विचार करून ह्या चिन्हाचा वापर केला? चला तर मग याबद्दलची माहिती पाहूया. माहिती विस्तृतपणे सांगितली आहे, त्यामुळे ती ध्यान देऊन शेवटपर्यंत ऐका. सर्वात शेवटी तुम्हाला एक गोष्ट ऐकायला मिळेल, जी चिन्हांमधून व्यक्त झाली आहे. सम्राट अशोक हे दुसरे मौर्य सम्राट बिंदुसार यांचे पुत्र होते. आपल्या तरुणपणी त्यांनी वेगवेगळ्या भागांचे प्रशासन अतिशय कुशलपणे चालवले. राजसिंहासन मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी आपल्या भावाची हत्या केली, असे श्रीलंकेतील पुस्तक अशोकवदान सांगते. लोकांना शिक्षा करण्यासाठी त्यांनी एक कैदखाना किंवा त्यासारखी व्यवस्था केली होती, जी इतकी क्रूर होती की त्याला अशोकाचा नरक असे म्हणायचे. परंतु अशा ह्या राजाचे मन कलिंगाच्या युद्धातील रक्तपात पाहून हेलावले आणि शांतीच्या शोधात ते बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आले. बुद्धाच्या धम्माचा एक स्वभाव आहे की ज्या कोणाचे भले होते त्याच्या मनात असा भाव निर्माण होतो की दुसऱ्यांना सुद्धा याचा लाभ व्हावा. ज्या वेळेला सम्राट अशोकाला बुद्धाच्या धम्माने शांती लाभली, तेव्हा त्यांच्या मनात सुद्धा हाच भाव निर्माण झाला. हा धम्म सगळ्यांपर्यंत कसा पोहोचावा हा विचार त्याच्या मनात आला. कारण 2000 वर्षापूर्वी कुठली माध्यमे उपलब्ध नव्हती. त्या काळी पार्शियामध्ये दगडी स्तंभ बनवले जायचे. तिथले राजे आपला संदेश दगडावरती कोरून ठेवायचे. यातून प्रेरणा घेत त्यांनी शिलालेख आणि स्तंभ बनविण्याचे ठरविले. त्या स्तंभावरती त्यांनी सिंह, घोडा, हत्ती, बैल, आजचे अशोक चक्र म्हणजेच त्या काळचे धम्मचक्र, कमळ असे चिन्ह घेतले. सम्राट अशोकाने ह्या चिन्हाचा वापर का केला, तर त्याचे कारण असे की सिंह हा बुद्ध धर्मामध्ये बुद्धाचे प्रतीक मानला जातो. बुद्धाच्या शिकवणीला सिंह गर्जना किंवा सिंहनाद असे म्हटले जाते, कारण ती अतिशय ठामपणे जगासमोर सत्य मांडते. हीच बुद्धाची शिकवण जगाच्या 4ही दिशांना जावी असे दर्शवण्यासाठी सारनाथच्या स्तंभावर सम्राट अशोकाने 4 दिशांना तोंड केलेले 4 सिंह ठेवले. जे सिंह गर्जना करत बुद्धाचा धम्म 4ही दिशांना पसरवतात. एवढेच नाही तर त्या खाली असलेल्या धम्मचक्राचे रक्षण देखील करतात. स्तंभावरील दुसरे चिन्ह आहे धम्मचक्राचे. सम्राट अशोकाला धम्माने लाभ झाला. हिंसक मन शांत झाले. हीच शांतता सर्वांना लाभावी त्याचेच प्रतीक म्हणून हे धम्मचक्र त्यांनी स्तंभावर ठेवले. धम्मचक्रामध्ये 24 आरे असतात. ते माणसाच्या संबंध आयुष्याचे वर्णन करतात. त्यातील 12 आरे हे माणसाचे भवचक्र म्हणजेच जन्म ते मरण दाखवतात, तर उरलेले 12 आरे हे धम्म म्हणजेच भवचक्रातून मुक्तीचा मार्ग दाखवतात. माणसाचे जीवन हे नेहमी गतिमान असते, अनित्य असते आणि बुद्धाच्या विचाराने माणसाला ह्या भवचक्रातून मुक्ती मिळू शकते हेच ते दाखवतात. धम्मचक्राखाली कमळ पायथा आहे. कमळाचे फूल पालथे ठेवले आहे आणि त्यावर धम्मचक्र आणि 4 सिंह आहेत. हे कमळाचे फूल असा संदेश देते की ज्याप्रमाणे कमळाचे फूल हे चिखलात असते, तसेच जीवन जरी दुःखाने व्यापलेले असले तरी बुद्धाचा धम्म तिथे कमळाप्रमाणे स्वच्छ आहे, जो तुम्हाला ह्या दुःखातून, ह्या चिखलातून बाहेर काढू शकतो. ज्या अर्थी ते कमळ सुरुवातीला आहे आणि मग त्यावरती बाकीचे चिन्ह आहेत, याचा अर्थ असा की दुःख आणि त्यातून मुक्ती हे एक आधारभूत सत्य आहे, ज्यावरती सिंह म्हणजेच बुद्धाचे उपदेश आहेत. अशोक स्तंभावरती या सर्व चिन्हांबरोबरच हत्ती, घोडा, बैल हे देखील आहेत. हत्ती हे गौतम बुद्धाच्या जन्माशी निगडीत आहेत. बुद्धाच्या जन्मापूर्वी एक पांढरा हत्ती त्यांची माता महामाया यांच्या स्वप्नात आला आणि त्यांनी तिच्या पोटी जन्म घेण्याची परवानगी मागितली, अशी एक कथा आहे.
याचाच अर्थ स्तंभावरील हत्ती हे बुद्धाचा जन्म दाखवतात. त्यानंतर येणारा घोडा हे बुद्धाचे गृहत्याग दाखवतो. बुद्ध घराचा त्याग करताना आपल्या कंठक घोड्याला घेऊन जातात. तेच ह्या घोड्याच्या चिन्हातून सांगितलेले आहे. त्यानंतर बुद्धांनी 6 वर्षे तपस्या केली, सत्याचा शोध घेतला. ह्या 6 वर्षात घेतलेली मेहनत व्यक्त करण्यासाठी बैल ह्या प्राण्याचा वापर केला आहे. ह्याच बैलाची आजही आपल्या देशात घरोघरी पूजा केली जाते. आणि त्यानंतर झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्याचा केलेला घोष यासाठी सिंह ह्या चिन्हाचा उपयोग केला गेला आहे. अशा प्रकारे ह्या 4 प्राण्यांच्या माध्यमातून बुद्धाच्या जीवनाची गोष्ट सांगितली गेलेली आहे. अशोकाचा हा स्तंभ माणसाचे भले व्हावे म्हणून, त्यांच्यापर्यंत बुद्धाचे धम्म पोहोचवावे, त्यालाही याचा लाभ व्हावा म्हणून उभारण्यात आले होते. धन्य ते भगवान बुद्ध आणि धन्य तो महान सम्राट ज्यांनी बुद्धाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हजारो वर्षे टिकणारे स्तंभ उभे केले. हाच अशोक स्तंभ आज आपल्या देशाची ओळख बनला आहे आणि आज तो न्याय, प्रशासन आणि क्षमतेचे राष्ट्रीय प्रतीक बनला आहे. आता कुठेही अशोक स्तंभ पाहिला की आपण 2000 वर्षापूर्वीच्या भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान यांच्या संपर्कात आलो आहोत हे तुमच्या लक्षात येईल. आतापर्यंत आपल्या देशात एकूण 30 अशोक स्तंभ मिळाले आहेत. त्यावर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका, ज्यामुळे आम्हाला बुद्ध धम्माबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत आणायला प्रेरणा मिळते आणि ज्यामुळे हा व्हिडिओ YouTube अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवेल. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.